Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you Mechanical Engineering Measurement subject in this semester, and the subject code is 22443. We are discussing our unit number 3rd, that is pressure and temperature measurement, and up to non-electrical methods of temperature measurement we have finished in last video. Now we will continue with next point, that is electrical methods of temperature measurement. Okay. तर लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नॉन इलेक्ट्रिकल मेथड्स फॉर टेम्परेचर मेजरमेंट, ज्याच्यामध्ये बायोमेटल थर्मामीटर असेल किंवा प्रेशर थर्मामीटर असेल, हे आपण डिटेल्समध्ये बघितलं होतं. तर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आता आपण इलेक्ट्रिकल मेथड्स ऑफ टेम्परेचर मेजरमेंट बघणार आहोत. ओके. तर इलेक्ट्रिकल मेथड्स ऑफ टेम्परेचर मेजरमेंट कुठल्या कुठल्या आहेत बघा. एक फर्स्ट आहे तो म्हणजे प्लॅटिनम रेजिस्टन्स थर्मामीटर आणि सेकंड आहे थर्मिस्टर्स. ओके. सो स्टार्ट विथ प्लॅटिनम रजिस्टर थर्मामीटर RTD. तर प्लॅटिनम रजिस्टर थर्मामीटर, त्याला RTD का म्हटलेलं आहे, कारण त्याचं आणखी एक जर आपण ॲब्रिव्हिएशन बघितलं तर ते असं आहे, रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर. रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर मीन्स RTD. ओके. तर RTD हे कशावरती बेस्ड आहे? इट वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. ओके. रेजिस्टन्सवरती त्याचं प्रिन्सिपल काय पूर्ण डिपेंड आहे, किंवा पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. म्हणजेच काय, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस रेजिस्टन्स ऑफर्ड बाय थर्मामीटर ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजेच जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल तसं यातला काय होणार आहे, तुमचा रेजिस्टन्स चेंज होणार आहे आणि त्या प्रोपोर्शन आपल्याला आउटपुट मिळत जाणार. ओके. आता ह्याच्यामध्ये काय, इट कन्सिस्ट ऑफ प्लॅटिनम वायर वाउंड ऑन दी थिन स्ट्रीप ऑफ inserting mica or ceramic and placed in porcelain sheet. Free ends of platinum wire are attached to long dead of low resistance copper wires. Okay. To measure the change in resistance, bridge network is used. आता आपल्याला इथं दोन दिसत. ॲक्च्युली त्याचा व्ह्यू बघितला तर RTDचा असा आहे, पण त्याचे स्केमॅटिक अरेंजमेंट जर बघितली तर असे आहे. म्हणजेच काय, इथं रेजिस्टन्स काय केलेलं आहे, आपल्या नेटवर्कमध्ये कनेक्ट केलेलं आहे आणि एक रेजिस्टन्स तो बाहेर घेतलेला आहे जिथं टेम्परेचर सेन्सिंग आपलं एलिमेंट आहे. ओके. तिथं गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेला आहे आणि त्याचे कनेक्शन्स प्लस मायनस असे आहेत. आता टू मेजर द चेंज इन द रेजिस्टन्स, ब्रिज नेटवर्क इज यूज. द रेजिस्टन्स थर्मामीटर कनेक्टेड टू वन ऑफ द आर्म ऑफ विस्टोन ब्रिज सर्किट. ओके. म्हणजे रेजिस्टन्स थर्मामीटर कुठं केलेलं आहे, ह्या विस्टोन ब्रिजच्या एका आर्मला इथं काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. ओके. When resistance of thermometer is subjected to temperature variation, the Wheatstone bridge gets unbalanced. म्हणजे समजा हा पोर्शन किंवा हा जो पोर्शन आहे, ओके, हा आपण टेम्परेचर सेन्स करणार, जिथं आपल्याला मेजर करायचं आहे त्या ठिकाणी आपण प्लेस केला. ओके. तिथं टेम्परेचर व्हेरिएशनमुळे काय होणार आहे, आपलं जो रेजिस्टन्स आहे तो चेंज होणार आहे, त्यामुळे हे पूर्ण विस्टोन ब्रिज सर्किट जे आहे ते अनबॅलन्स होणार आहे. आणि हे जे काय डिफ्लेक्शन आहे ते कोण डिटेक्ट करेल किंवा कॅल्क्युलेट करेल, हा गॅल्व्हॅनोमीटर. ओके. जितकं टेम्परेचर आपलं काय होणार आहे, वाढत जाणार आहे, तितका आपला रेजिस्टन्स तिथला चेंज होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, त्या प्रोपोर्शन इथं आपल्याला आउटपुट मिळत जाणार. ओके. सो दिस इज RTD, प्लॅटिनम रेजिस्टन्स थर्मामीटर ऑर रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर. ओके. त्यानंतर थर्मिस्टर बघूया. थर्मिस्टर म्हणजेच काय आहे, आपलं थर्मल रजिस्टर. बेसिकली थर्मिस्टर इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ अ वर्ड थर्मल रजिस्टर. Thermistor are temperature measurement device that has a negative temperature coefficient. ओके. आपलं RTD कसा होता, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. ओके. म्हणजे कशावर बेस्ड होता, प्रिन्सिपल ऑफ पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. पण हा थर्मिस्टर कसा आहे, थर्मिस्टर आर टेम्परेचर मेजरमेंट डिवाइस दॅट हॅज निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. ओके. ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस द रेजिस्टन्स गोज डाऊन. ओके. आणि ह्याच्या अपोजिट आपण RTDमध्ये काय भेटलं, जसं टेम्परेचर आपलं वाढत जाईल तसं रेजिस्टन्स वाढत होता. पण इथं कसं आहे, रेजिस्टन्स गोज डाऊन ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस, ह्याच्या अपोजिट आहे RTDच्या. ओके. ॲज द टेम्परेचर डिक्रीजेस रेजिस्टन्स गोज अप. ओके. दिस इज जस्ट opposite to the effect of temperature changes on metals. Okay.
थर्मिस्टर आणि RTD मध्ये हा फरक आहे. तुमचा RTD कसा होता, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, म्हणजे तिथं काय होत होतं, जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल तसं रेजिस्टन्स काय होत होता, इन्क्रीज होत होता. पण इथं अपोजिट थर्मिस्टरमध्ये काय आहे, टेम्परेचर इन्क्रीज झालं की तुमचा रेजिस्टन्स गोज डाऊन आणि टेम्परेचर डिक्रीज होईल तसं रेजिस्टन्स गोज अप. ओके. Thermistors are made from semiconducting materials, mixture of metallic oxides such as chromium, nickel, cobalt, copper, iron, etc. तर इथं सेमिकंडक्टिंग मटेरियलचं मिक्सचर आहे, जसं की आपलं क्रोमियम, निकेल, कोबाल्ट. तर हे याच्यापासून थर्मिस्टर काय बनवले जातात. The metallic oxide are mild, mixed in appropriate proportions and are passed into desired shape with appropriate binders and finally sintered given below. तर थर्मिस्टरचे वेगवेगळे शेप्स आहेत, जे मटेरियल आपण आता बघितलं तर हे यूज करून वेगवेगळे शेपमध्ये आपल्याला थर्मिस्टर अवेलेबल आहेत. कुठले कुठले बघा. थर्मिस्टर मे बी शेप्ड इन द फॉर्म ऑफ स्मॉल पीसेस ऑफ फॉलोविंग शेप्स. एक आहे डिस्क टाईप विथ लिड्स, सेकंड आहे रॉड टाईप, त्यानंतर वॉशर टाईप आहे, जसं आपला वॉशर असतो, आणि नेक्स्ट आहे तो म्हणजे बीट टाईप. ह्या शेपमध्ये आपल्याला थर्मिस्टर्स तिथं आपल्याला बनवता येतात किंवा अवेलेबल आहेत. त्यानंतर आफ्टर इलेक्ट्रिकल मेथड्स, त्यानंतर आपण थर्मो इलेक्ट्रिक मेथड्स बघूया आपण फॉर टेम्परेचर मेजरमेंट. आता थर्मोकपल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. थर्मोकपल काय आहे, थर्मोकपल कसं वर्क होतं, 2 जंक्शन्स, त्यामध्ये कसं हॉट अँड कोल्ड जंक्शन्स असतात. ओके. तर आपल्याला साधारण इथं डायग्राम दिसते. ओके. प्रोटेक्टिंग ट्यूब, हॉट जंक्शन आणि कोल्ड जंक्शन. ओके. त्यानंतर जंक्शन ब्लॉक आहे, एक्सटेन्शन लीड्स आहेत आणि इंडिकेटर आहे फायनली. ओके. थर्मोकपलचं जर आपण सर्किट बघितलं तर ते कसं आहे, मेटल ए, ओके, आणि मेटल ए, मेटल बी आणि 2 जंक्शन्स आहेत, जंक्शन ॲट टेम्परेचर T1 आणि जंक्शन ॲट टेम्परेचर T2. ओके. आणि इथे गॅल्व्हॅनोमीटर आहे. साधारण ते असं दिसतं. आता बेसिक प्रिन्सिपल थर्मोकपलचं काय आहे की 2 डिसिमिलर मेटल वायर्स आर जॉईन टू फॉर्म कम्प्लीट इलेक्ट्रिक सर्किट. आता 2 डिसिमिलर मेटल वायर्स, मेटल ए, मेटल बी, काय केलेलं आहे, जॉईन टू फॉर्म अ कम्प्लीट इलेक्ट्रिक सर्किट. ते 2 वायर्स कनेक्ट करून कम्प्लीट इलेक्ट्रिक सर्किट इथं आपण फॉर्म केलेलं. ओके. आता याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, दी 2 जंक्शन्स आर मेंटेन ॲट डिफरंट टेम्परेचर्स. ओके. आता हे 2 जंक्शन्स जे आहेत, 2 डिसिमिलर मेटरचे 2 जंक्शन 2 वेगवेगळ्या टेम्परेचरला जर आपण मेंटेन केले, ओके, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फोर्स काय होतो, हा डेव्हलप होतो. ओके. The 2 junctions are maintained at different temperatures and electromotive force is set up due to algebraic sum of an EMF developed between 2 dissimilar metals placed in contact, which is known as Seebeck effect. ओके. तर थर्मोकपलचं काय बेसिक फंक्शन आहे की 2 डिसिमिलर मेटल्स जर आपण जॉईन केले आणि 2 काय केलेले 2 जंक्शन्स ॲट वेगवेगळ्या टेम्परेचरला मेंटेन केले तर त्याच्यामध्ये काय होतं, EMF डेव्हलप होतो. ओके. आणि यालाच काय म्हणतात, सीबॅक इफेक्ट म्हणतात. ओके. An EMF developed between the 2 ends of a homogeneous wire when one end is heated, which is called the Thomson effect. ह्याच्या अपोजिट किंवा म्हटलं तर EMF डेव्हलप होतो बिटवीन 2 ends of homogeneous wire. ओके. when one end is heated, which is called Thomson effect. आता हेच प्रिन्सिपल यूज केलेलं आहे टू फॉर्म थर्मोकपल्स अँड टू मेजर हाय टेम्परेचर्स ॲज इन अ फर्नेस. ओके. आता ह्याच्यामध्ये काय, इन दिस द जंक्शन इज केप्ट ॲट हॉट सोर्स इज कॉल्ड हॉट जंक्शन अँड दिस जंक्शन अँड द जंक्शन ॲट होम द EMF प्रोड्यूस इज कॉल्ड कोल्ड जंक्शन. आता जिथं आपल्याला टेम्परेचर मेजर करायचं आहे ते हॉट जंक्शनमध्ये प्लेस केलेलं आहे आणि जिथं आपल्याला काय करायचं आहे, EMF प्रोड्यूस होतो किंवा जिथं आपल्याला मेजर करायचं आहे तो म्हणजे कोल्ड जंक्शन आहे. ओके. द मॅग्निट्यूड ऑफ द EMF डिपेंड्स ऑन द टेम्परेचर डिफरन्स ऑफ जंक्शन अँड मेटल्स यूज्ड. जितकं टेम्परेचर इथं चेंज होईल तिथं आपल्याला इथं काय होणार आहे, कोल्ड जंक्शनमध्ये किंवा EMF डेव्हलप होऊन तिथं आपल्याला आउटपुट मिळत जाणार आहे. ओके. The basic principle of thermocouple is that when 2 dissimilar metal wires are joined to form complete electric circuit
and the two junctions are maintained at different temperatures. And electromotive force is set up due to algebraic sum of EMF, okay, developed between the two dissimilar metals placed in contact, which is known as Seebeck effect, or an EMF developed between the two ends of a homogeneous wire when one end is heated, which is called Thomson effect. ओके, तर हेच प्रिन्सिपल यूज करून काय केलेलं आहे आपण, थर्मोकपल यूज करून काय केलेलं आहे, इथं टेम्परेचर मेजरमेंट केलेलं आहे. म्हणजे जे एक जंक्शन जे आहे हॉट जंक्शन ते आपण टेम्परेचर मेजर करणार, त्या ठिकाणी ठेवणार. आणि दुसरं जे कोल्ड जंक्शन आहे सेकंड, ते कुठं आहे, आपण जिथं आपल्याला ॲक्च्युली मेजरमेंट घ्यायचे आहेत, ओके, सेकंड जे आपल्याला आहे ते आपण कोल्ड जंक्शन ते कुठं प्लेस केलेलं आहे, जिथं आपल्याला ॲक्च्युली मेजरमेंट घ्यायचं आहे त्या ठिकाणी. म्हणजे जितकं तुमचं टेम्परेचर व्हॅरी होईल त्या प्रोपोर्शनल इथं EMF डेव्हलप होणार आहे, आणि त्या प्रोपोर्शनल इथं आपल्याला तो काय होईल, टेम्परेचर आपल्याला इथं इंडिकेटर इंडिकेट करेल. ओके, त्यानंतर आपण पायरोमीटर्स बघूया. लास्ट पॉईंटमध्ये रेडिएशन पायरोमीटर आणि ऑप्टिकल पायरोमीटर. पहिल्यांदा आपण रेडिएशन पायरोमीटर बघूया. ओके, रेडिएशन पायरोमीटर का म्हटलेलं आहे, कारण ते रेडिएशन ऑब्झर्व करून आपल्याला ते ॲक्च्युली टेम्परेचर मेजर तिथं आपल्याला मेजरमेंट करून ते आपल्याला डिस्प्ले करणार आहे, त्यामुळे त्याला रेडिएशन पायरोमीटर असं म्हटलेलं. ओके, the pyrometer is designed to collect the radiations from the radiating source object from furnace and focus it by means of mirrors on lens onto a detector's, say, hot junction of thermocouple. The EMF developed by the thermocouple circuit is measured. A suitable voltmeter or potentiometer, which is after suitable calibration becomes a measure of temperature of the radiating object. आता रेडिएशन पायरोमीटर. ओके, आता इथं परत थर्मोकपल यूज केलेलं आहे बघा. हॉट जंक्शन म्हणजे जे रेडिएशन येणार आहेत, समजा फर्नेसचं आपल्याला टेम्परेचर मेजर करायचं, जे हॉट सोर्समधनं जे रेडिएशन आहेत ती कुठं कॅप्चर करणार आहे, थर्मोकपल. ओके, आणि थर्मोकपल थ्रूच आपल्याला काय होणार आहे, the EMF developed by the thermocouple circuit is measure of suitable voltmeter or potentiometer. जे EMF डेव्हलप होणार आहे त्याच्या थ्रूच आपण काय करणार आहे, इथं समजा आपण जे व्हेरिएशन्स जे रेडिएशन आहे त्याच्या थ्रू थर्मोकपल सेन्स करेल की किती तुमचं तिथं टेम्परेचर किंवा तिथं किती EMF डेव्हलप झालेलं आहे, त्याच्या थ्रू आपला थर्मोकपल काय करेल, ते रिडिंग तिथं किती टेम्परेचर आहे ते आपल्याला इथं डायरेक्ट डिस्प्ले करेल. ओके, the EMF developed by the thermocouple circuit is measured by suitable voltmeter or potentiometer, which is after calibrated becomes source of measured temperature of the radiating object. म्हणजे जितकं तुमचं रेडिएशन आहे, जितकं टेम्परेचर आहे, थर्मोकपल सेन्स करेल थ्रू EMF डेव्हलप, आणि ते कशाला कनेक्ट केलेलं आहे, पोटेन्शियोमीटर किंवा व्होल्टमीटरला. ते जर आपण नंतर कॅलिब्रेट केलं किंवा त्याचं आपण कन्वर्जन केलं तर ते आपल्याला डायरेक्ट काय करेल, मेजर ऑफ टेम्परेचर रेडिएटिंग ऑब्जेक्टचं टेम्परेचर तिथं आपल्याला ते मेजर करून तिथं काय करेल, डिस्प्ले करेल. त्यानंतर ऑप्टिकल पायरोमीटर हा देखील एक टेम्परेचर मेजरमेंटसाठी यूज करतात, ऑप्टिकल पायरोमीटर. ओके, ज्याचं कन्स्ट्रक्शन बघा कसं आहे, आयपीस आहे, त्यानंतर इथं फिलामेंट. ओके, आणि त्याचं कनेक्शन्स परत रेजिस्टन्स सर्किटमध्ये आहे, ॲमीटर आहे, आणि ॲब्सॉर्प्शन स्क्रीन आहे, इथं फोकसिंग लेंथ आहे बघा. आता ऑप्टिकल पायरोमीटरमध्ये काय म्हणजे जे परत इथं रेडिएशन असतं ते काय करणार आहे, आपण सेन्स करणार आहे फ्रॉम हिटेड सोर्स. वेन रेडिएशन फ्रॉम हिटेड बॉडी ॲट हाय टेम्परेचर फॉल्स विदिन अ visible region of electromagnetic spectrum, an image of radiating source is produced by lens and made coincide with filament of lamp. म्हणजे जी इमेज जी आपण फोकसिंग लेन्थ थ्रू जी रेडिएटिंग सोर्सची आहे ती कशाबरोबर मॅच करणार आहे, ह्या फिलामेंटची. ओके, फिलामेंट ऑफ लॅम्प. When the radiation from heated body at high temperature falls within the visible region of electromagnetic spectrum, an image of radiating source is produced by a lens made coincide with filament of lamp. म्हणजे रेडिएटिंग सोर्स जी आपण लेन्स थ्रू आहे, ओके, त्याच्यामध्ये ती कशी मॅच करणार आहे, ह्या फिलामेंटच्या, ह्या फिलामेंट म्हणजे
मेड कोइन्साइड विथ फिलामेंट ऑफ लॅम्प. लॅम्पच्या फिलामेंटची आपण काय करणार आहे ती मॅच करणार आहे जो सोर्स आहे. ओके. An image of radiating source is produced by lens made coincide with filament of lamp. An optical pyrometer wavelength of radiation accepted is restricted by color filter and its brightness is compared with standard lamp. ओके. म्हणजे आपण इथं काय करणार कम्पेअर करणार आहे स्टँडर्ड लॅम्पशी. In optical pyrometer wavelength of radiation accepted by is restricted by color filter. Okay, color filter, red filter, and its brightness is compared with standard lamp. In an alternative approach, current through the lamp filament is maintained constant. An optical wedge of absorbing material is moved up and down and its variable thickness accentuates the incoming energy to match the filament. The wedge position is then calibrated for temperature. म्हणजे ॲक्च्युली आपण ह्याच्यामध्ये काय करतो कम्पेअर करतो स्टँडर्ड आपल्या कशाशी एक स्टँडर्ड जो फिलामेंट आहे किंवा जी आपण जी रेडिएटिंग सोर्स आहे तो लेन्स थ्रू जी ती इमेज येणार आहे ती कशाची मॅच करतो फिलामेंट्स. ओके. आणि त्यानंतर ती कशाची त्याचा ब्राईटनेस कशाची कम्पेअर करतो आपण विथ स्टँडर्ड लॅम्प. द वेज पोजिशन इज देन कॅलिब्रेटेड फॉर टेम्परेचर. ओके. द पायरोमीटर इज कॅलिब्रेटेड बाय साइटिंग इट अपॉन अ ब्लॅक बॉडी ॲट अ व्हेरियस नोन टेम्परेचर. तर त्याच्यामध्ये ज्या काही स्टँडर्ड आहेत ज्या इमेजेस आहेत किंवा वेज पोजिशन्स त्या इथे दाखवलेले आहेत बघा. The pyrometer is calibrated by sighting it upon a black body is at various known temperature. ज्याच्यामध्ये फिलामेंट टू ब्राईट आहे इथं, त्यानंतर इक्वल ब्राईटनेस आणि फिलामेंट टू डार्क. ओके. त्यानंतर त्याचे स्टँडर्ड असे काही टेम्परेचर रेंजेस आहेत म्हणजे ते कलर आणि ते स्टँडर्ड टेम्परेचर्स त्या पायरोमीटरमध्ये कम्पेअर करून आपण ज्यावेळी काय केलेलं आहे स्टँडर्ड एक त्याचे सेट केलेले आहेत ते कसे आहेत बघा. बट फिलामेंट करंट डिपेंड्स ऑन resistance of the filament, therefore modern type of pyrometer are calibrated in terms of resistance of filament. आता इथं टेम्परेचर आणि कलर रिलेशनशिप दिलेलं आहे ऑप्टिकल पायरोमीटर. म्हणजे समजा तो कलर असेल तर साधारण टेम्परेचर ह्या रेंजमध्ये असते तर कन्सिडर केलं जातं. आता समजा डल रेड असेल तर 500 to 550 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर डार्क रेड असेल तर 650 to 750. ऑरेंज असेल तर 850 to 950. येलोइश रेड असेल तर 150 to 1150. त्यानंतर येलोइश व्हाईट असेल तर साधारण 1250 to 1350. आणि फायनली व्हाईट असेल तर तिथं काय टेम्परेचर रेंज असेल 1415 to 1515 डिग्री सेल्सिअस. तर साधारण हे असं टेम्परेचर आणि कलर ही रिलेशनशिप काय स्टँडर्ड आपण काय केलं इथं ऑप्टिकल पायरोमीटरसाठी ही काय टेम्परेचर कलर रिलेशनशिप आहे. ओके. सो तर ह्या टेम्परेचर मेजरमेंटच्या काही टेक्निक्स किंवा टेम्परेचर मेजरिंग मीटर्स किंवा डिव्हायसेस आहेत सगळे ज्याच्यामध्ये आता ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कुठले कुठले बघितले. पहिल्यांदा आपण RTD जे इलेक्ट्रिकल मेथड्समध्ये कुठल्या प्लॅटिनम रेजिस्टर थर्मामीटर आणि थर्मिस्टर. त्यानंतर आपण थर्मो इलेक्ट्रिक मेथड्समध्ये थर्मोकपल्स बघितली आणि फायनली पायरोमीटर ज्याच्यामध्ये रेडिएशन पायरोमीटर ऑप्टिकल पायरोमीटर फॉर टेम्परेचर मेजरमेंट. ओके. सो दिस इज ऑल अबाउट टेम्परेचर मेजरमेंट अँड आवर युनिट नंबर 3 pressure and temperature measurement. Okay, so we will stop here. Thank you.